नाशिकमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी रोहित कुंदवालला मध्यरात्री बेड्या ठोकल्याने राजकीय पक्ष असं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। कुंदवालवर अवैध सावकारीसह जीवे ठार मारण्याचा आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। पैशाचा तगादा लावून पैसे देत नसल्यानं फिर्यादीच्या मुलीवर हात दाखवला होता। पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे उकळवण्याचा कुंदवाल बाप लेकाचा उद्योग सुरू होता, त्यामुळे त्यास अटक केली असून याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री निवास देशमुख यांनी माहिती दिली आहे। नेमकं प्रकरण असं आहे की याच्यामधील फिर्यादी चाहत नरेश उत्तमचंदानी यांनी फिर्याद दिलेली आहे। त्यांनी याच्यातील आरोपी कैलास बाबूलाल कुंदलाल आणि त्यांचे चिरंजीव रोहित कैलास कुंदलवाल यांच्याकडून निरपोट 38 लाख रुपये व्याजाने घेतले होते, पण आणि 38 लाखाचे त्यांनी आतापर्यंत त्यांना व्याजासह पूर्ण परतफेड पण केली होती। असं असतानाही यातील आरोपितांनी फिर्यादी आणि त्यांचे पती यांच्याकडे व्याजासह एकूण 50 लाख रुपये अधिक रकमेची मागणी केली। ज्यावेळेस फिर्यादीने त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमची पूर्ण रक्कम व्याजासह दिलेली आहे, तरी पण जबरदस्तीने ती रक्कम मागण्यासाठी किंवा घेण्यासाठी यातील आरोपितांनी फिर्यादी चाहत नरेश उत्तमचंदानी यांना सुरुवातीला गंगापूर रोड त्याच्यानंतर भक्तिधाम या ठिकाणी बोलवून घेतलं। गंगापूर रोडला त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ अश्लील शिवीगाळ केली आणि भक्तिधाम या ठिकाणी त्यांना आणि त्यांच्या पतीला दमदाटी आणि शिवीगाळ केली। दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडील हंडेला लेन या ठिकाणी फिर्यादींना बोलवलं होतं, त्यावेळेस यातील आरोपितांनी रक्कम जर नाही दिली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली। त्यावेळेस त्याने त्याच्याकडचं काळ्या रंगाचं पिस्टल त्यांना धमकी देण्यासाठी वापरलं होतं। त्यासोबतच फिर्यादी यांची जी 15 वर्षाची मुलगी होती, 15 वर्षाच्या मुलीवरनं त्याने हात टाकला आणि पैसे जर नाही दिले तर काय होईल याचं तुम्ही समजून जा, असं त्यांनी फिर्यादीला धमकी दिली होती। तपासादरम्यान आम्हाला या ठिकाणी असं निष्पन्न झालेलं आहे का आरोपितांनी बऱ्याच व्यक्तींना रक्कमी व्याजाने दिलेला आहे, त्याचा सावकारचा धंदा आहे। आणि ज्या प्रकारे यातील आरोपीने फिर्यादीने त्यांच्या पतीला पैसे देऊन त्यांच्याकडनं अधिक रकमेची मागणी करून त्यांना दमदाटी शिवीगाळ पिस्टल राखून धमकी दिलेली आहे, सेम प्रकार त्याने इतर व्यक्तींशी किंवा इतर तक्रारदार पीडितांशी सुद्धा केला असण्याची दाट शक्यता आहे। तपासादरम्यान ते निष्पन्न होईलच। या प्रकारे ज्या प्रकारे कोणी तक्रारदार पोलीस स्टेशनला आले तक्रार देण्यासाठी, तर आम्ही त्यांच्या तक्रारीची नक्कीच दखल घेणार आहोत। सध्या तपास चालू आहे। तपासादरम्यान यातील रोहित कुंदलवाल या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत कैलास कुंदलवाल त्यांचा अद्यापर्यंत शोध चालू आहे। लावलेले आहेत भारतीय न्याय संहिता कलम 75 लावलेला आहे, 79, 140(2), 308(2), 308(3), 127(2), 351(2), 351(3). त्याचबरोबर त्यांच्या छोट्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आम्ही पॉक्सोची कलम 8 आणि 12 त्याच्यामध्ये लावलेले आहेत आणि सावकारी अधिनियम 2014 याचं 39 आणि 45 या कलमाप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सावकारींनी पैसा देणं आणि लोकांकडनं व्याजासह दुपटीने रक्कम वसूल करणं एवढं सध्या प्रथम दर्शनी दिसून आलेलं आहे। ते अद्यापर्यंत निष्पन्न नाहीये। आम्ही त्याच्याकडे फक्त आरोपी म्हणून सध्या बघतोय। संशयित आरोपी रोहित कुंदलवालचे वडील कैलास कुंदलवाल फरार असून रोहित कुंदलवालकडून 3 मोबाईल, आलिशान कार, पिस्तूल, कागदपत्रे जप्त करण्यात आली असून याबाबत अधिक तपास करीत आहेत। एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।